बोपोडी जमीन प्रकरणामध्ये अमेडिया आणि शीतल तेजवानीचा संबंध नाही। पुणे पोलिसांच्या माहितीने प्रकरणाला युटर्न। एकाच एफआयआर मध्ये 2 जमिनींची प्रकरण नमूद, त्यामुळे गोंधळ झाल्याचं म्हणत क्लीन चिट। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती पुण्यामध्ये येण्याची शक्यता। 42 कोटींचा मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित। अजित पवार दोषी आढळल्यास राजीनामा देतील। जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीतून काही सिद्ध होऊ द्या, दोष नसताना शिंतोडे उडवणं चुकीचं, माणिकराव कोकाटे यांचं विधान। हिम्मत असेल तर पार्थ पवार प्रकरणी तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात चौकशी समिती गठीत करा। नाना पटोलेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कोणाशीही चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील मनसेच्या बैठकीला काँग्रेसनं कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही, पुढे गेले असतील तर नोटीस पाठवणार, सपकाळ यांचं वक्तव्य। मनसे युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवर चर्चा करू, सपकाळांची माहिती। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बावनकुळेंचं विधान। आगामी निवडणुकांमधील युतीबाबत समीर भुजबळ आणि गिरीश महाजनांमध्ये चर्चा। नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का, याकडे लक्ष। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुश्रीफांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार। मुश्रीफांनी भाजपच्या विरोधात मोठ बांधल्याचं चित्र। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भाजप म्हणून एकत्र निवडणुका लढणार, आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही, शिवेंद्रराजेंकडनं मनोमिलन झाल्याचं स्पष्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उद्या बैठक, तर महायुतीच्या समन्वय समितीचीही उद्या रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी चर्चा। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडनं आढावा, शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरील गस्त वाढवली। राज ठाकरेंना भीती आहे म्हणून की सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली, लवकरच स्पष्ट होईल, वडेट्टीवारांची टीका। अमोल मिटकरींसह रुपाली ठोंबरे पाटलांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी, राष्ट्रवादीकडनं हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती। तटकरेंकडनं अजित पवारांना पक्षामध्ये टेकओव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, दादांसाठी भूमिका मांडणाऱ्यांना बाजूला करून सूरज चव्हाणांचं पुनर्वसन केलं, सुषमा अंधारे यांची टीका। मजबुरी असल्यामुळे मला कारखाना वाचवता आला नाही, वैद्यनाथ कारखान्यावरून पंकजा मुंडे भाऊ, कारखान्यातील अनेक आठवणींना उजाळा देत पंकजा गहिवरल्या। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक, प्रसाद लाड आणि विहंग सरनाईकांच्या माघारीनंतर नाईक यांची बिनविरोध निवड। संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर, आगामी नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागरांना मोठा धक्का। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकी, अमेरिकेत असताना धमकीबाबत माहिती मिळाली होती, दमानियांची प्रतिक्रिया। नाशिकच्या शरणपूर रोड गोळीबारामधील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तक्रारदाराला धमकी देत कोयता उगारून हत्येचा प्रयत्न, पोलिसांनी धिंड काढत माज उतरवला। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रिचकंडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती। दोन्ही मुलींना अमेरिकेमधून भारतामध्ये बोलावलं।